वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या इथे जमलेल्या मित्रमैत्रिणींनो, मित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली आणि आपल्या देशाने 26 जानेवारी 1949 रोजी राज्यघटना स्वीकार केली. मित्रांनो, 26 जानेवारी 1949 रोजी संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. आपले राष्ट्र सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. त्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मित्रांनो, आजचा दिवस खरं तर सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. चला करूया संविधानाचा आदर, चला करूया संविधानाचा आदर. ज्यांनी दिला आपणास जगण्याचा व शिकण्याचा अधिकार. मित्रांनो, संविधान आहे म्हणूनच वेगवेगळे जाती धर्माचे लोक, वेगवेगळे भाषा बोलणारे लोक आज सुखी समाधानी राहत आहे. विविधतेचा आहे आमची शान, म्हणूनच आहे भारत देश महान, भारत देश महान. शेवटी मी या तिरंगा ध्वजाला वंदन करून माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत.